राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द, घोडेवाडी, कंथेवाडी या गावांसह सुमारे 10 ते 12 वाड्या वस्त्यांना कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर येण्यासाठी भोगावती नदीवरील नावेचा आधार घ्यावा लागत होता. लोकांची अडचण लक्षात घेऊन भोगावती नदीवर आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान 11,86,00,000 रुपये खर्चून 100 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. पावसाळ्यापूर्वी या पुलाचं काम पूर्ण झालं, मात्र रस्त्याचा भराव अपूर्ण होता. तो ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पावसामुळं भराव खचून रस्त्याला भेगा पडल्या याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली. वास्तविक या रस्त्यावर मुरुमीकरण करून एक पावसाळा भराव बसवणं गरजेचं होतं, पण ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठेकेदारानं MPM केलं. त्यामुळे रस्ता खचला असून रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. अजून BM, कार्पेट आणि सिलिकोट करणं बाकी असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रवीण कदम यांनी आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. सर, नामदेव कुसाळे बोलतोय, यस न्यूज. हा, काय झालंय, ते आवळी बुद्रुक ते आवळी खुर्दच्या दरम्यान जे पूल आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण काम झालंय आणि ते खचलंय. नाही काम पूर्ण झालेलं नाही हो. ते MPM ते लोकांनी करायला लावला. ते काय व्हायला, शेतकरी तिथून ते कसं आहे, जिल्हा परिषदचा रस्ता आहे ना तो. हा. तो काय आमचा रस्ता नाही. आमचा रस्ता असला की आमचं सगळं कंट्रोल असतं. आता जिल्हा परिषदचा रस्ता असल्यामुळे ते ग्रामपंचायत आली, त्यांना रिक्वेस्ट करून त्या लोकांच्या जमिनी नावावर करून घेणे, हे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मग त्यात कसं ते शेतकऱ्यांनी बघा आता पलीकडच्या बाजूचा भरावा तोडून टाकलाय. खचण्याचं कारण म्हणजे भराव आहे. भरावा सेटल होतोय तो. ब्रिजचा काही प्रॉब्लेम नाहीये. भरावा सेटल होतोय. त्याला पूर्ण पावसाळा गेल्यावरती परत आपण दुरुस्त करायचं. आता आज सकाळी त्यांनी परत सगळं भरून सगळं दुरुस्त करून घेतलं, रोलिंग करून घेतलं. आता हा ह्याचा भाग आहे, काय म्हणतो आपण, कन्स्ट्रक्शन मधला एक भाग आहे, कन्सोलिडेशन होणं, स्टेप बाय स्टेप होणं. पण कसं आहे, ती भेग मोठी होती आणि ते MPM केला, लोकांना वाटलं रस्ताच पूर्ण झालाय. तर तसं नाहीये ते. त्याला आम्ही MPM करू नको म्हणत होतो. तू खडीकरणच कर फक्त, कारण खडीकरण पटकन दुरुस्त करता येते आणि कमी पैशात दुरुस्ती होती. आता MPM आमरान दुरुस्ती करायला लागते त्याला. बरोबर. त्याचंच नुकसान होणार आहे. आता त्याला घाई होती, त्याला केलं. आता ते त्याला पूर्ण ते जेव्हा कार्पेट BM करायचं त्यावेळी सगळा तो MPM दुरुस्त करावा लागेल आणि परत त्याला कार्पेट सिलकोट मारावं लागेल. बरं, ओके. म्हणजे भरावा असल्यामुळे खचलाय तो, असं? हा, भरावा, नवीन उंचीचा भरावा, उंच जेव्हा भरावा असतो तो सेटल होतोच. माती आहे, मातीमध्ये पाणी शिरल्यावर ते ओढून घेते ना, ते आरत जाते. ओके. नदीकाठच्या या रस्त्याला सिमेंटचा कठडा बांधण्यात यावा अशी मागणी आवळी बुद्रुकचे सूर्यकांत पोवार, माजी सरपंच अशोक पाटील, तानाजी जोशी यांनी केली आहे. ते आता आवळी बुद्रुकचं हे धरण झालेलं आहे. धरणाचं काम तसं बघितलं तर उत्कृष्टरित्या आहे, परंतु आता या रस्त्याचं जो काम आहे, मेन आता धरण झालं बरोबर, तो येण्या जाण्याच्या वाहतुकीला ह्या रस्त्याचं जे कामकाज झालेलं आहे, तो गुरुम जे आहे तो खचलेला आहे. ह्याच्यावर ज्या पद्धतीनं खडीचं आणि रोलिंगचं जे काम व्हायला पाहिजे होतं, ते रोलिंगचं काम झालं नसल्यामुळं आणि त्याला अखंड त्या आवळी खुर्दपर्यंत रस्त्याला पूर्ण भरावाच्या भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला हे धोकादायक आहे आणि हे साईड कट्टा बांधणं गरजेचं आहे, सुरक्षित कट्टा बांधणं गरजेचं आहे, सुरक्षित कट्टा होणं गरजेचं आहे सिमेंटचा. भेगा पडलेला भराव भरून दुरुस्ती करण्यात आल्यानं परिसरातील 10 वाड्या वस्त्यांवरील लोकांच्या दळणवळणाची सोय झाली आहे. आवळी खुर्दचे उपसरपंच गुरुनाथ पाटील यांनी 40 वर्षांपासून या वाड्या वस्त्यांवरील लोक प्रमुख मार्गांवर जाण्यासाठी भोगावती नदीतून नावेचा वापर करत होते. मात्र हा पूल झाल्यानं आमचा प्रश्न सुटला. ठेकेदार मुरुमीकरण झाल्यानंतर डांबराचा थर देत नव्हते, मात्र आमच्या मागणीनंतरच डांबरीकरण करण्यात आल्याचं सांगितलं. की या 10-15 वाड्या, आवळी खुर्द असेल, कंतेवाडी असेल, तारळी खुर्द असेल, कुंभारवाडी असेल, चोरवाडी, कुक्कुरवाडी, घोडेवाडी, तरसंबळे, कांबळवाडी, ह्या गावांनी जोडणारा हा पूल आहे. 4 महिन्यात या पुलाचं काम झालं. हे मुरुमीकरण नुसतं भरावा करणार होते कॉन्ट्रॅक्टर, पण आमच्या आग्रहाखातर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला जायची सोय नाही, तर ही सोय होऊ दे म्हणून आम्ही त्यांना फक्त कच्चं डांबरीकरण करायला लावलेलं आहे. त्यामुळे थोडासा इथं भरावा एक 5-7 फूट उंचीचा असल्यामुळं थोडासा खचला आहे, पण तेही काम तिने आज युद्धपातळीवर पूर्ण केलेलं आहे.
आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवीन रस्ता खचल्यामुळं लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रस्ता दुरुस्त झाल्यामुळं त्यांची गैरसोय दूर झाली आहे.